नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल सावळ्याची जण सावळी. आजच्या भागामध्ये धमाका झालेला आहे, खूप जबरदस्त असा. ह्याच्यामध्ये सावळी येते स्टेजवरती आणि गाणं चालू करते गायला आणि तिथे ताराही गाते. आणि तेवढ्यात कळतं सगळ्यांनी की सावळी आलेली आहे खास करून आपल्या ऐश्वर्याला. कारण की ऐश्वर्याला माहीत असतं की ती गुंडांनी किडनॅप केलेला आहे. अखेर का सावळी तिथे पोहोचून तिथे गाणं म्हणते, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, असं काही बोलल्यानंतर ना सगळे काही मंतृप्त करून तिचं गाणं, मधुर आवाजातलं गाणं ते ऐकत असतात. तेव्हा ते गाणं संपल्यानंतर ना तारा परत सावळीकडे बॅक स्टेजकडे जाते. अगं सावळी, कुठे गेली होतीस? जायचं होतं तर सांगून जायचं होतं ना, आणि असं अचानक कुठे गायब झाली होती? अहो तारा मॅडम, माझं ऐकून तरी घ्या ना. मी गायब नव्हते झाले, मला गायब केलं होतं बेशुद्ध करून, कुणीतरी मला उचलून घेऊन गेलं होतं. तारा म्हणते, काय, कसं काय, पण तू इथवर कशी काय आलीस? अरे अहो तारा मॅडम, मला देवाभाऊनी आणलं. पण अगं देवाभाऊला कसं काय माहीत पडलं? अहो तारा मॅडम, तुम्ही आता जावा तिकडे, दुसरं गाणं आत्ता लगेच चालू होणार आहे. तोपर्यंत तारा पटकन पळत जाते आणि सगळं काही व्यवस्थित आहे असं डन करून भैरवीला सांगते. आणि पुन्हा एकदा मधुर आवाजामध्ये आपली सावळी गात असताना आणि ते परत सगळ्यांच्या समोर तिलोत्मा, भैरवी, जगन्नाथ, चंद्रकांत सगळ्यांच्या समोर इथे ताराच्या मागची स्क्रीन ओपन होते. आपल्या सावळीच्या सत्याचा उलगडा इथे झालेला आहे. आणि तेव्हा भैरवी म्हणते, ही स्क्रीन बंद करा. तोपर्यंत सारंग येतो, का हो भैरवीची? ही स्क्रीन कधीही बंद होणार नाही. कारण की आत्ता काही पब्लिकांना, जगाला माहीत होतं की हा आवाज तारा वजेचा आहे. पण नाही, तारा वजेचा नाही, हा आवाज रियल सावळी सारंग मेहेंद्रे हिचा आहे. सावळीला तो हाताला धरून सगळ्यांच्या समोर घेऊन येतो. आणि हे सत्य अखेर का सावळीचं सारंगने सगळ्या जगाच्या समोर आणलेलं असतं. तेव्हा सावळी सारंगच्या पायापाशी बसून म्हणते, सारंग सर, हे सत्य मी तुम्हाला स्वतःहून सांगणार होते, पण मी काही कारणास्तव मजबूर असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकली नाही. आणि ती खूप रडते त्याचे पाय धरून. सारंग पटकन तिला उठवतो. सावळी, मला माहिती आहे तुझं कारण काय होतं आणि तू कशामध्ये मजबूर आहेस. उठ, ह्या जगापाशी बघ, ह्या लोकांकडे बघ, तुला जे म्हणजे प्रेम करता, तुझे आवाजाचे एकदम फिदा आहे तुझ्या आवाजावरती. तेव्हा सावळी सगळ्यांकडे बघते आणि म्हणते, खरंच सारंग सर, आत्तापर्यंत तुम्ही जगासमोर माझी एक नवीनच ओळख आणला आहे. आत्ताही तुम्ही तसंच केलं आहे. तोपर्यंत ते सारंग म्हणतो, हे सत्य काय आहे? दोन दोन जणी गाणारे आहे, ह्याच्या मागचे सत्याचा उलगडा मी नक्कीच करणार आहे छोट्याशा कथेमधून. आणि हे तुम्हाला कळतंय की नाही कळत ते नक्कीच सांगा. सावळीच्या जन्मापासून ते सगळं भैरवीपर्यंत सगळं काही सारंग सांगतो त्या कथेतून. अखेरकार सावळी जन्मल्यानंतर न तिला कंठच नसता, आवाज नसतो, हातपाय हलवत नसते. म्हणून सावळीचे वडील विठुरायाच्या पायापाशी नेऊन तिला गाडानं घालतात आणि म्हणतात की, अरे विठुराया, तुझीच देण आहे रे ही लेक. सावळी, तुझीच देण आहे रे. आणि तिला कंठ नाही, हातपाय हलवत नाहीये, काय तुझी तरी महिमा आहे, सांगतोस की नाही? असं काही म्हणल्यानंतर न विठुराया पटकन तिला कंठ, म्हणजे एवढा सुरीला आवाज कोकिळावानी देतात ना, काही विचारायलाच नको. ती जशी जशी मोठी होत गेली तसं तसं भैरवीचा नजर पडली. भैरवीने तिचा आवाज घाण ठेवला स्वतःपाशी. कारण की स्वतःच्या मुलीला गाता येत नाही म्हणून तारा पुढे सावळी मागे, अशी काही तिने महिमा जगासमोर आखली. हे सगळं अखेरकार सारंगने सगळं काही सत्य सावळीचं जगासमोर आणल्यानंतर सावळीला सारंग म्हणतो, आता कोणाला घाबरायची गरज नाही. आतापर्यंत तुझा आवाज पिंजऱ्यामध्ये होता ना, तू जगासमोर तू बोल. सावळी, तुला जे काही मनामध्ये बोलायचे, करायचे, सगळं काही गा. सावळी ताराकडे पाहते, जगन्नाथकडे पाहते. जगन्नाथ तिला म्हणतो, हो, असं काही इशाऱ्याने सांगतो. ताराही म्हणते की, सावळी गा, आज तू आजाद झाली आहेस. सावळी तिच्या कंठातून पहिला आवाज, पहिलं गाणं, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, असं काही बोलत असताना
सगळे काही मंत्रमुग्ध होऊन तिचा आवाज ऐकत असतात आणि तिथेच ताराचे वडीलही आलेले असतात. सगळं काही ते सत्य पाहत असतात. अखेरकार सावळीचा आवाज कंठातून बाहेर पडत असताना भैरवीला खूप त्रास होत असतो. तो डोळे बंद करून खूप रडत असते, कानावर हात ठेवत असते, कारण की जगासमोर तिचं कौतुक झालेलं तिला अजिबात आवडत नसतं. कारण की अखेरकार आज न उद्या सत्याचा उलगडा ह्या झालाच आहे. अखेरकार गाणं गात असताना सावळी एवढी मंत्रमुग्ध होत असते ना, तिला काहीच कळत नसतं. सारंग तिच्याकडे पाहतच राहतो आणि इकडे सगळं काही झाल्यानंतर अखेरकार सारंग म्हणतो, आजपासून भैरवीजी, माझी बायको म्हणजे सावळी सारंग मेंद्रे ही तुमच्यासाठी नाही, ती स्वतःसाठी गाणार आहे. असं काही बोलल्यानंतर तिथून ते निघून जातात. आणि घरी गेल्यानंतर काही येणाऱ्या भागामध्ये इथे तिलोत्मा सारंग आणि सावळीपाशी येतात. सावळी, खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण एका गोष्टीने खूप मी नाराज आहे. हे सगळं सत्य लपवण्याचं म्हणजे काय कारण काय होतं, तू सांगू शकत होतीस. चंद्रकांत पुढे येतो, म्हणतो की तिलोत्मा, तू त्या दोघांना बोलू शकत नाहीस, कारण की हे सत्य मलाही माहीत आहे. मी सावळीला गाणं गाताना पाहिलं आहे. तेव्हा सारंग एकदम त्याच्याकडे पाहतच राहतो, कारण की हा सगळा प्लॅन जगन्नाथ, चंद्रकांत, ताराचे वडील आणि ह्या सगळ्यांनी केलेला असतो. सावळीच्या हातामध्ये सगळं काही दिल्यानंतरनं तिलोत्मा पुन्हा एकदा तिची माफी मागते आणि इथे भैरवीचं पुन्हा एकदा सगळं काही भांडं उघडी पडल्यामुळे तिला काही करावं काय नाही कळत नसतं. इथे सोहम ताराला म्हणत असतो, तुम्हाला हे सुरुवात करायच्या आधी कसं काही कळालं नाही की हे सत्य आज न उद्या समोर येणारच आहे. एवढा कसला तुम्ही पागलपंती करता. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय सगळ्यांना.